काहीचा शेवट चांगला नसतो, काहीचा प्रारंभ वाईट होतो, शेवट चांगला होतो. काहींच्या जीवनात प्रारंभही चांगला आणि शेवटही चांगला. तिसरी चौथी आणि मग अभंगाशी निगडीत गोष्ट सज्जनो, काहींचा प्रारंभही चांगला नाही आणि शेवटही चांगला. पहिलं उदाहरण घ्या. प्रारंभ चांगला पण शेवट मात्र वाईट. कोण? धृतराष्ट्र नाव आपल्या कानावरती पडलं असेल बरं का. तवा पाहून घ्या. सज्जनाओ, मुलं बाळ मेलीत आणि पांडवांच्या घरी तुकडा मोडायला लागला. तो भीमदादा यायचा, धृतराष्ट्र जेवायला बसला. भीमदादा यायचा, पुढे ताटात दिलं वाढायचं. तर धृतराष्ट्रानं घास घेतला, तोंडात घालायला घेतला की भीमदादा म्हणायचं, आंधळ्या काय काय काय, तुझा पहिला मुलगा आहे ना. आणि असे पाय धरले त्याचे, असे गर 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 फिरवलं ना, असा आपटावला. पहिल्या ठोक्यातच गेला गाड्या तुझा मुलगा. आता असं ऐकल्यानंतर सज्जनो कोणाला जेवण जाईल का? धृतराष्ट्राचा प्रारंभ चांगला होता, सम्राट होता. पण सज्जनावर शेवट इतका वाईट झाला. जंगलात जावं, अग्नी प्रज्वलित करावा, अग्नी तप्त झाला आणि त्याच्यात जळून खाक व्हावं, शेवट वाईट आहे. काहींचं जेवण असे माता मावलो, प्रारंभ वाईट होतो, काहींचा शेवट फार गोड होतो. कोण? एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवाला मंदिरात जागा दिली, नदी मला दाखवाना विठुरायाची पंढरी. कोण? गेलो आपण कधी पंढरपूरला. सज्जनाव गेल्यानंतर त्या कान्होपात्रेचं दर्शन आपल्याला घडतं. किती प्रारंभ वाईट होता तिथं सांगू. वाटेवर चाललेला मायबाप लोक हिंडवायची तिला. अरे बघा, वेशीची पोरगी चालली, वेशीची पोरगी चालली, लोक हिंडवायची. पण सज्जनाव माऊलींची भेट घडली. माऊलींनी सांगितलं, कान्होपात्रा शेवट गोड करायचा ना तुला. विना घे, चिपळ्या घे, पायात चाळ बांध आणि इकडं तिकडं नृत्य करण्यापेक्षा भगवंतासमोर नृत्य कर, शेवट गोड होईल. ऐकलं गाड्या तिनं. तिचं नातनं पाहिलं बादशाहनं. बादशाहचे सैनिक पकडण्याकरता पळत होते, कान्होपात्रा पुढे पळत होती. भगवंताची मूर्ती समोर होती, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक झाली. 1 मिनिट झाला, 2 मिनिटं झाले, मार्गदर्शनाकरता लाईन लागली. कोणीतरी सांगितलं, अरे बाजूला करा त्या पोरीला, दर्शनाकरता वेळ होतोय. सज्जना कोणीतरी हात लावला तर कान्होपात्रेचं शरीरच खाली पडलं. बरं, सज्जना प्रारंभ वाईट होता हो तिचा. आई माहित होती तिला, बाप माहित नव्हता, पण शेवट किती गोड करून घेतला हो. पहिला प्रकार आम्ही पाहिला, प्रारंभ चांगला शेवट वाईट. दुसरा प्रकार आम्ही पाहिला सज्जनो, प्रारंभ वाईट शेवट चांगला. आणि सज्जनो, तिसरा प्रकार आपल्याला पाहिजे, प्रारंभही चांगला आणि शेवटही चांगला. कोण? सज्जनाव, श्रवणे परीक्षिती, तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तयार. सज्जनाव, भागवत कथा श्रवण करत असताना पहिल्या दिवसाच्या चरित्र कथेमध्ये कथा भाग येतो तो परीक्षिती राजाचा. काय परीक्षिती राजाचा प्रारंभ चांगला होता. माता मावळ्यो, उत्तरेच्या गर्भामध्ये होता बरं परीक्षिती राजा, अभिमन्यूचा मुलगा. आणि उत्तरेच्या गर्भामध्ये राहत असताना देवाचं दर्शन उत्तरेच्या गर्भामध्ये घडलं.
आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा भगवंताचं दर्शन घडतंय. प्रारंभही चांगला आणि शेवटही चांगला. आणि चौथा मुद्दा बरं, काहींचा प्रारंभही चांगला नाही, काहींचा शेवटही चांगला नाही. अन्न यांच्या सहित आपण आपला प्रारंभही चांगला नाही, शेवटही चांगला नाही. इंदुरीकर बाबा म्हणतात, येताना आईला त्रास, आल्यावर समाजाला त्रास, गेल्या भावबंदकीला त्रास, असं आपलं जीवन आहे बरं. पण सज्जनाव जर शेवट आपल्याला गोड करून घ्यायचा असेल ना, काय करू महाराज, जास्त काही करू नका. पवित्र देशात आपला जन्म झालाय, भरतखंडेनर देह प्राप्ती, येतो परमभाग्याची संपत्ती, कधीतरी हा देह ते देशाच्या स्वाधीन करायला शिका बरं. शेवट गोड करायचा आपल्याला. पवित्र हिंदू धर्मात आपला जन्म झाला, हा देह कधीतरी धर्माच्या स्वाधीन करायला शिका. शेवट गोड करायचा ना आपल्याला. पवित्र संतांच्या भूमीत आपला जन्म झाला, संत वेळोवेळी आम्हाला सावध करतात, जागवतात. सज्जनाव, संतांविषयी आदरभाव ठेवा. आणि चौथी गोष्ट, सज्जनाव, हा देह कधीतरी भगवंताच्या सेवेमध्ये जर गेला ना, माणसाचा शेवट गोड होईल. शेवट गोड करायचा ना प्रत्येकाला. कधीतरी संधी भेटली तर हा देह कधीतरी देशाच्या स्वाधीन करा. कुणी केला? आमच्या इकडे ते हरिभाऊ महाराज मेंढोळ नावाचं गाव आहे, तिथे एक बडे परिवारातील एक शूरवीर आता महिन्यापूर्वी शहीद झाला बरं. त्याच्या हातून कधी देवाची सेवा, संतांची सेवा, धर्माची सेवा घडली माहित नाही, पण सज्जनो त्याच्या हातून देशाची सेवा घडली बरं. म्हणून एक वाक्य मी कीर्तनात सांगत असतो, सज्जनाव, 2 घास जर पोटात जात असतील तर शेतकरी राजाला माणसाला कधी विसरायचं नाही. आणि सुखाची झोप जर आपण घेत असेल ना, सज्जनाव, सीमेवरती लागणाऱ्या जवानाला माणसाला कधी विसरायचं नाही. फार त्याग असतो गड्या त्यांच्या जीवनात. आता ते युद्ध चालू झालं होतं बघा, युद्ध चालू झालं होतं, आपण किती आनंदात होतो. आपण टीव्ही वरती पाहून हसणारे पाकिस्तानवरती बॉम्ब टाकला, पण जे शूरवीर लढत होते ना सज्जन, अनेक शूरवीर शहीद झाले बरं. आपल्याला काही माहित नाही, पण ज्या घरातला व्यक्ती गेला त्या घरावरती किती दुःख असेल, किती संकट आलं असेल. सज्जन, नुकतंच लग्न झालेले माणसं दुसऱ्या दिवशी सीमेवरती लढायला जावं लागतं. हे सैनिक आहेत बरं, ते आपलं जीवन देशाच्या स्वाधीन करू. शहीद होतात, शेवट गोड होतो गड्या त्यांचा. आपल्याला शेवट गोड करायचा, कधीतरी धर्माविषयी आदरभाव ठेवा. सज्जनाव, आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा आपण पार पाडतोय. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, त्यांची नावं आजही आम्ही घेतो. अहो सज्जनाव, आमच्या अंगात ज्यांचं रक्त आहे ना त्यांना आम्ही विसरतो. पण सज्जनाव, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांची नावं जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आदरावेत. का? कारण आपलं रक्त फक्त आपल्या रक्ताचाच विचार करतं, म्हणून लोक त्यांना विसरतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखे शूरवीर ते फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार करत नाही, त्या सगळ्या प्रजेचा विचार करतात. म्हणून सज्जनाव, आजही त्यांची नावं प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलेले. सज्जनाव, काय पराक्रम होता त्या काळी, तो पराक्रम आता पाहायला भेटणार नाही. अण्णा, आज राज्याभिषेक सोहळा पार पडतोय. धर्माविषयी किती आदरभाव होता शूरवीरांचा. गुरुजी, आमचे राजा आता सिंहासनावरती बसण्याकरता चालले होते बरं. 32 मन सोन्याचं सिंहासनावरती राजे बसण्याकरता चालले.
पुढे पायऱ्या होत्या, पहिल्या पायरीवरती राजांनी पाय ठेवला तर राजांच्या कानात आवाज येत होता, राज लाख मारावे राज लाख, पण लाखांचा पोशिंदा मात्र जागला पाहिजे हो राज. राजे दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवत होते, राजांच्या कानात आवाज येत होता, राज आधी लगीन कोंडाण्याचं राज. मग माझ्या रायबाचं राजा आता सिंहासनावरती जाऊन बसतायत, राजांच्या डोळ्यात पाणी होतं, डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. सज्जनव राजांच्या कानात आवाज येत होता, राज 100 वर्ष हा शिवाकाशीर म्हणून जगण्यापेक्षा, तुमचा मावळा म्हणून जगण्यापेक्षा, एक दिवस जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरत येत असेल ना राज, हा शिवाकाशीर राज जन्मजन्मी तुमच्याकरता मरायला तयार. ही मैत्री आपण पाहिली, एका पोवड्यात नोंद करून ठेवली. मी काय पराक्रम होता तो, काय धर्माविषयी आदरभाव होता, ऐकवा त्या पोवड्यात नोंद करून ठेवली. हे शुरा मध्ये शुरा